आता ब्रेक नंतर एक वेगळी बातमी अशी आहे की अर्जेंटिनामध्ये जगातलं पहिलं समुद्री राष्ट्रीय उद्यान सुरू झालंय। एकूण 2 राष्ट्रीय उद्यान आहेत, त्यांचा एकूण भूभाग आहे 39,000 चौरस मैल। त्यामुळे पेंग्विन, समुद्री सिंह, शार्क आणि इतर समुद्री प्राण्यांचं रक्षण होणार आहे। अर्जेंटिना सरकारच्या या पावलामुळे त्या देशाच्या एकूण समुद्रापैकी 10% भूभाग संरक्षित श्रेणीत आला। अर्जेंटिनाच्या या उपक्रमाचं कौतुकच करायला हवं। यानंतर इतर बातम्या अगदी झटपट। फेसबुक कंपनीकडून आणखी एक घोडचूक झाली आहे। या वर्षाच्या सप्टेंबर महिन्यात 70 लाख युजर्सचे फोटो ॲप विकासकांच्या हाती लागले, जे नको लागायला हवे होते। फेसबुकनंच ही माहिती जाहीर केली आहे आणि आम्ही यावर काम करतोय असंही त्यांनी म्हटलंय। आंतरराष्ट्रीय ख्यातीची गायिका शकीरावर स्पेन सरकारनं कर चुकवेगिरीचा आरोप केला आहे। 2012 ते 2014 या कालावधीत शकीरानं $2.25 कोटी कर चुकवला। तिचं निवासस्थानही तिनं स्पेन न दाखवता बहामास दाखवला असा तिच्यावरती आरोप आहे। हंगेरी देशामध्ये कामगार कायद्यामध्ये बदल केल्याविरोधात निदर्शनं सुरू झाली आहेत। ओव्हरटाईमची मर्यादा वर्षाला 250 वरून 400 तासांवर नेण्यात आली आहे। हंगेरीची लोकसंख्या कमी असल्यानं हा बदल करण्यात आला आहे असं सरकारचं म्हणणं आहे। ब्रेक्झिटबाबत ब्रिटनशी पुन्हा वाटाघाटी करणार नाही असा पवित्रा आता जर्मनी पाठोपाठ फ्रान्सने घेतला। युरोपियन महासंघाच्या परिषदेत ते बोलत होते। ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे याही या परिषदेत सहभागी झाल्या होत्या। न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज शुक्रवारी 500हून अधिक अंकांनी कोसळलं। चीन अमेरिका व्यापार युद्ध आणि ब्रेक्झिटमुळे निर्माण झालेली अनिश्चितता या 2 कारणांमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण आहे। आणि यानंतरच्या वेळ झाले का ब्रेकची ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर बघूयात एमआयएमचे औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलील यांनी लोअर परेलच्या घरासाठी 2 अर्ज भरलेत। 2 अर्जांपैकी एक आमदार आणि दुसरा पत्रकार कोट्यातून आहे। लोअर परेल सारख्या भागात 99 लाखात घर मिळणं कठीण आहे। म्हाडा हे घर देत असल्याने कदाचित हे घर मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायचं ठरवलं असेल आमदार महाशयांनी आणि म्हणूनच पत्रकार कोट्यातून या घरासाठी त्यांनी जो अर्ज केलेला आहे, ज्या प्रवर्गासाठी ते पात्र नाहीयेत आणि या घरासाठी आमदार हेमंत गोडसे यांनीही आमदार कोट्यातून अर्ज केला आहे।